आलेले आहेत. निर्गम दिनांक म्हणजे शाळा सोडल्याचा दिनांक. हा शाळा सोडल्याचा दिनांक आहे 15/5/2025. तुमचे पंजोबा 100 वर्ष एका शाळेत होते. 15/5/25 ला शाळा सोडली, 100 वर्षांनी. आणखीन बरेच तुम्हाला पुरावे दाखवतो. एक आता दौंडचा एक रोहित राजेश पाटील म्हणून एक दाखला रद्द झाला दौंडचा. या रोहित पाटलांनी त्यांचे आजोबा ख्रिश्चन, वडील ख्रिश्चन, आणि त्यांनी एक कुणबीची नोंद दाखवली. आता सुरुवातीला त्यांनी ते उपविभागीय अधिकारी होते, त्यांच्याकडून हा दाखला मिळवताना त्यांनी एक वंशावळ दाखवली. त्याच्यामध्ये सदानंद पाटील आणि संताजी पाटील हे एकच आहेत. सदानंद उर्फ संताजी पाटील आहेत, ते एकच आहेत असं सांगितलं. आणि संताजी पाटलांची कुठली तरी कुणबीची एक त्यांनी नोंद शोधली. नंतर ज्यावेळेस पडताळणी समितीकडे गेलो आणि आम्ही तिथं हे केलं, त्यावेळेस त्यांनी दुसरं ऍफिडेव्हिट दिलं आणि त्याच्यामध्ये सदानंद पाटील म्हणजे माझे सख्खे आजोबा आणि संताजी पाटील म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं चालू आहे. आणखीन आता एक माझ्याकडे हा अहवाल आहे. हा सातारा जिल्हा परिषदेचे संदीप मांडवे म्हणून आहे, ते सदस्य आहेत. त्यांनी, आणि हे दक्षता पथकाचा अहवाल आहे, म्हणजे ज्या वेळेस कमिटीला शंका येते ते दक्षता पथकाला पाठवतात. तर त्यांनी काय केलंय, त्यांनी जी एकुलती एक मोडीची नोंद आहे गाव नमुना 14, त्याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंद आहे. तर त्या जात रकान्यामध्ये तिथं मराठा होतं, तर त्यांनी ते खोडून कुणबी केलंय. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, दक्षता पथकाचा अहवाल आहे, मी म्हणत नाही की अभिलेखाची पडताळणी केली असता सदर नोंदीमध्ये जात रकान्यात मोडी लिपीतील अक्षरात व शाईत बदल दिसून येत आहे. आणखीन आता याच्यामध्ये आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील. फक्त मी एक प्रकरण आहे. राज्यात असे किती केसेस राज्यात आता असं आहे, आपण जेवढं खोदत जाऊ, म्हणजे आम्ही आता 50-60 जणांना चॅलेंज केले. काही जण ज्याला आता समजायला लागले की असं हे सगळं खोटं होऊन आता मग मराठवाड्यामध्ये काही रद्द झाले. जिल्हा परिषदेच्या आता मला 700 हे 2 विषय समोर आले. एका याच्यामध्ये मनीषा भोसले म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांनी तर हाईट केली. म्हणजे महसूल खातं आणि या समित्या कशा काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अप्लाय केलं कोरेगाव तालुका कोरेगावच्या उपविभागीय अधिकारीच्या इथे केलं कुणबी दाखल्यासाठी. त्यांनी तो दाखला, इथं ऑर्डर आहे याची, ही ऑर्डर मी तुम्हाला दाखवतो. सगळे पुरावे कुणाला पाहिजे असेल तर या कोरेगावच्या प्रांतांनी त्यांचं फेटाळलं. त्यांची आजोबा पंजोबा या कोरेगावच्या किनई गावच्या हद्दीतले होते. मानवी दिनांकाच्या वेळेस त्यांनी स्वतः लिहिलंय की आम्हालाच यांचा दाखला देण्याचा अधिकार आहे, पण या कुणबी नाहीयेत, 30 दिवसाच्या तुम्ही अपील करा. तर ह्या ताईंनी काय केलं असेल, ह्या ताईंनी अपील केलं नाही अपर जिल्हाधिकाऱ्याकडे, त्या मान खटाव दुसऱ्या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारीकडे गेल्या आणि तिथनं कुणबी दाखला घेतलाय. आता त्यांची सुनावणी काल परवा झाली, त्या ऑर्डरला क्लोज झालं. अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीला जाऊन फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि जरांगे म्हणतात या कमिट्या आमच्या जातीच्या मागे लागल्यात. आता पुण्यातले आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील सांगतील आणखीन याच्यावर. आपण विचारलं की किती प्रकरणं अशी आहेत, तर साधारणतः मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये साधारणतः ऍव्हरेज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 60% ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये 60 ते 70% गेलेलं आहे. आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसीचं 60 ते 70% आरक्षण गेलेलं आहे. आणि हे 60-70% आरक्षण जात असताना, त्याचे कायदे करत असताना, ते GR काढत असताना ओबीसी मंत्री आणि ओबीसी नेते म्हणणारे आणि ओबीसीच्या ज्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहे आणि त्याचे जे सगळे सदस्य आहेत, राज्य मागासवर्गीय आयोग आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, जो ओबीसीसाठी आहे, हे सगळे गाढ झोपलेले आहेत, किंबहुना झोपेचं सोंग यांनी घेतलेलं आहे. महसूल खातं ज्या पद्धतीने काम करतं, योगायोगाने चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष पण आहेत आणि महसूल मंत्री पण आहेत. तर महसूल खात्याने काही ठिकाणी महसूल खात्यांनी ज्यांचे रेकॉर्ड्स हिंदू मराठा इतकं स्पष्ट शाळेचे रेकॉर्ड असताना देखील हे कुणबी समाजाचे असे महसूल खात्याने दाखले दिलेले आहेत, काही संबंध नसताना.
तर हे सगळं असताना याच्यामध्ये काय होतंय बघा आता दुसरं एक सांगायचं की आता फुरसुंगी पुण्याजवळच गाव आहे, 100% आरक्षण गेलेलं ओबीसीचं, 100%. म्हणजे तिथं जी सगळी बॉडी निवडून आली तिथं एकही ओबीसी त्याच्यामध्ये निवडून आलेला नाही. आता याच्यासाठी जबाबदार कोण? राज्य सरकार, केंद्र सरकार, कोण नक्की जबाबदार? आता बघा याच्यामध्ये काय होतं, आता एक तुम्हाला सांगतो, संदीप पुजारी कोल्हापूरचं प्रकरण आहे. आता अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागतो तर या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी माहिती दिली पाहिजे किंवा नाकारली पाहिजे. पण त्यांनी काय केलं, त्यांनी जो अर्जदार आहे त्यालाच विचारलं की हे तुमची माहिती मागतात, आम्ही द्यायची का? मग त्यांच्याकडून नाही आलं की मग डिनाय करतात की त्यांनी नाही म्हणले, कायद्यात अशी कुठली तरतूद नाही. असं अतिशय विचित्र प्रकारचं काम या सरकारचं चालू आहे. असाच प्रकार पुण्यातले जे नगरसेविका आरती कोंडरे यांच्याबद्दल पण झालेला आहे. आरती कोंडरेंचं मूळ जळगाव मधनं त्यांनी जेव्हा जातीचा दाखला काढला, आम्ही फाईल मागवली, आम्हाला उत्तर आलं की आम्हाला देता येत नाही कारण त्यांनी नाकारलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर परत एकदा अपील केलं तरी ते म्हणले की नाही याच्यामध्ये ती गोपनीय माहिती देता येत नाही. तर अशा पद्धतीने माहिती दिली जात नाही आणि माहिती दिली तरी अतिशय चुकीचे अतिशय निकाल दिले जात आहेत. आता याच्यामध्ये मी 2-3 जसं मंगेश भाऊंनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये खोटे दाखले घेतले जात आहेत, जसं दहीहंडीचं प्रकरण आहे तसं पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका स्वाती काटे यांचं मूळ गाव थेऊरच्या आसपास काळभोर वस्ती, तिथलचं काळभोर आहे. आता यांनी काय केलंय, यांनी एक दाखला आणलाय कात्रजचा, थेऊरचा नाही, कात्रजचा. म्हणजे काळभोर जर असतील तर काळभोर थेऊरचे असले पाहिजेत. त्यांनी दाखला आणलाय कात्रजचा. बरं ठीक आहे, आपण समजू शकतो की बाबा काही कारणास्तव तिथं जन्म झाला असेल. तो दाखला जो आहे मोडी लिपीतला तो काळभोर तर नाहीच आहे, तो काळंजर आहे. आणि जे मोडी लिप्यांतर आहेत त्यांनी पण लिहिलेले हा काळभोर नाहीये, हे फार तर काळभरच्या जवळ गेलेलं दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने एक काहीतरी दाखला आणायचा खोटा आणि पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण संपवायचं, हे असं सगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. आता हे प्रकरण आहे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांचं. आता त्याच्यामध्ये बघा त्यांचा शाळा सोडण्याचा दाखला मराठा, त्यांच्या वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला जो आहे तो पण मराठा, हिंदू मराठा बरं का. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात या दाखल्यामध्ये की माझं शिक्षण सगळं जे हे ओबीसी कुणबी म्हणून झाले, असं सरळ कोर्टासमोर खोटं बोलतात. म्हणजे अर्ज न्यायिक कमिटीचे हे कोर्टच आहे, त्याच्यासमोर जेव्हा तुम्ही अर्ज करता तुम्ही सगळं सत्य सांगितलं पाहिजे. पण हे सांगतात की माझं शिक्षण कुणबी म्हणून झालेलं आहे, पण शाळा सोडल्याचा दाखला म्हटलं हिंदू मराठा. त्याच्यानंतर त्यांनी 2 त्यांच्या आजोबांचे दाखले दिलेले आहेत, रावजी महिपती लांडगे आणि सदाशिव महिपती लांडगे, आणि त्यांची नोंद कुणबी आहे म्हणून ते म्हणतात की आम्ही कुणबी. आता त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो स्पष्टपणे सांगतो की शाळेत जो त्यांनी दाखला घेतलाय तो 1 जून 1926 ला घेतलाय, 23 ला 1 जून 1923 ला दाखला घेतो आणि मुलगा शाळा किती सोडतो तर 22 ऑगस्ट 1923 ला. म्हणजे 2च महिने मुलगा शाळेत होता का? बरं ठीक आहे, एका चुलत्याबद्दल असेल, दुसऱ्या चुलत्याबद्दल पण असंच. शाळा दाखला घेतला साधारणतः 6 जून 1917 ला आणि 16 जून 1917 ला शाळा सोडली. म्हणजे 2 महिन्यासाठी म्हणजे रेकॉर्ड क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे का? बरं, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे सगळ्या गोष्टी सगळ्यात मूलभूत प्रश्न असा आहे की माणसाला आपली जात बदलता येते का? जर तुम्ही एक XYZ तुम्ही एक जात म्हणून जर जगला असाल तर तुमची तीच जात मानली पाहिजे. असे स्पष्ट कोर्टाचे निर्देश आहेत, समितीच्या फाइंडिंग्स आहेत. तरीही आणि कायद्यात पण तसं आहे की तुमचं शाळा सोडला, तुमचा जात दाखला, तुमची जातीची नोंद आणि तुमच्या वडिलांची जातीची नोंद एवढंच ग्राह्य धरलं जाणार आहे. जर या दोन्ही अवेलेबल नसतील तर आणि तर आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, चुलत पंजोबा, आत्या बित्या या नोंदी घेतल्या जातील. पण तरी अशा पद्धतीने सरकार अतिशय उलटसुलट कारभार चालू आहे. ओबीसी आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे. ओबीसी आरक्षण संपवण्यात
हे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हे फडणवीस सरकार, मोदी सरकार हे पूर्णपणे कारणीभूत आहे. आणि ज्याच्यामुळे हे सगळं होत आहे, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ही समिती कशासाठी बनली. मुळात ही जी समित्याच्या सगळ्या जात पडताळणी समित्या बनल्यात त्या कोर्टाने अशासाठी बनवल्यात की ज्या सामाजिक मागास जाती आहेत, सामाजिक मागास ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये इतर जे सगळे सामाजिक पुढारलेले जातात ह्यांनी अतिक्रमण करू नये हे थांबवण्यासाठीच कमिट्या बनलेल्या आहेत. हे मनोज जरांगेला आम्हाला सांगायचंय. आणि दुसरा जो मुद्दा आहे, आम्ही आधी बोललो होतो, परत एकदा बोलतो, मनोज जरांगे काल पण बोलले की आमच्या गरीब लेकरांचं काय, आमच्या गरीब लेकरांचं काय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये निवडून आलेले ओबीसी मध्ये नगरसेवक जे आहेत यांची यादी आणि संपत्ती आम्ही जाहीर केलेली आहे. 300 कोटी, 100 कोटी, 180 कोटी आणि 50 कोटीचे तर एकदम ऍव्हरेज आहे. 50 कोटी कुठे कोणची लेकरं, एक जण गरीब नाही याच्यामध्ये, एक जण. पुणे पिंपरी चिंचवडचं मी सांगतोय, आणि महाराष्ट्रात काढलं तर हीच परिस्थिती आहे, एक जण याच्यामध्ये गरीब नाही. त्यामुळे हे सगळं खोटारडेपण आहे. मनोज जरांगे यांना आरक्षणातलं काही कळत नाही. सरकारने त्यांना जो आरक्षणाचा प्रसाद द्यायचा तो बंद करावा, त्यांचे लाड बंद करावे. आणि ओबीसी जे समाज आहे, जो सामाजिक मागास समाज आहे, त्यांना कुठेतरी घटनात्मक बचाव करण्याचं काम, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम जे सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे ती सरकारने पार पाडावी. म्हणजे गैरों पे करम आपनों पे सितम हे सरकारने वागणं बंद करावं. ही सपत्नीक वागणूक ओबीसींना देणं बंद करावं, नाहीतर पुढच्या इलेक्शन मध्ये सरकारला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील. तुम्ही काही प्रश्न असतील तर नक्की. ह्या बोगस प्रमाणपत्र विरोधात न्यायालयात वगैरे आज मांडणार आहात? नाही, आम्ही या बोगस प्रमाणपत्रांच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हा जात पडताळण्या समितीकडे हे जे पडताळण्या चालू आहे त्याला आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. आता बऱ्याच म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड मिळून 40 ते 45 जणांचं आम्ही ते तक्रारी केल्या, त्याच्या सुनावण्या झाल्या, ऑर्डरसाठी रिझर्वड आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे पण आता मुदत वाढली, पण बऱ्याच ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑर्डरसाठी रिझर्वड आहे. आणि जरांगेचे हे सगळे आता उठाठेव चालू आहे ना, ही फक्त त्यासाठीच आहे की आता विरोधात ऑर्डर नाही गेल्या पाहिजेत, ही प्रमाणपत्र फेटाळली नाही पाहिजेत. आता याच्यामध्ये आमचा एक आम्ही ते रोहित पाटील हे फेटाळलं होतं पुणे समितीने, त्याच्या विरोधात ते हायकोर्टात गेले. आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने पण त्यांचं ते फेटाळलं. म्हणजे आम्ही केन प्रकारे कुठेही तुम्ही हे करताल आम्ही चॅलेंज करू. पण विषय असा आहे की आम्ही कुठपर्यंत जाणार, सरकारची नैतिक जबाबदारी नाहीये का? एका वाचा शिवराळ हेकेखोर मुजोर माणसाच्या हट्टामुळं ही प्रमाणपत्र द्यायची, ह्या पडताळण्या द्यायच्या, हे सरकार करणार आहे का? तुमची स्वतःची सुमोट तुमची जबाबदारी नाही ही बघावी कशी चालली. आता IAS, IPS, MPSC, UPSC ची पण ओबीसीच्या आरक्षित जागांवर अनेक ठिकाणी, हे फक्त राजकारणामध्ये नाही, आमच्या शिक्षणाच्या पण संधी घेतल्या जातात ना, आमच्या नोकरीच्या पण संधी घेतल्या जातात. हायर एज्युकेशन, MBBS, तुमचं BMS असेल, MBBS असेल, MD असेल, याच्यामध्ये आम्हाला फी भरण्याची आमची ताकद नाही. पण तिथं पण आमचे जर सीट असे जर दाखल्यांनी घेणार असतील तर आमच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी काय करायचे? राजकारणाविरुद्ध एखादा दुसरा लढतो विरोधी पडलेला उमेदवार, पण त्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या नोकरीमध्ये ते कोण, मग ही सरकारची जबाबदारी नाही का त्याचे लाड पुरवायचे? असं करा ना, एक काम करा, आम्हाला फडणवीस साहेब, आम्हाला सगळ्या ओबीसींना बाहेर काढा आणि या मनोज जरांगेला आणखीन एक उपमुख्यमंत्रीपद करा आणि त्यांच्याच हातात सगळं द्या. कारण की आमची मंत्रिमंडळ समितीला आमच्याबद्दल काही सहानुभूती दिसत नाही. मंगेशजी, पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील अनेक मराठा उमेदवारांनी कुणबीमधनं सर्टिफिकेट घेतले. काल जेव्हा मनोज जरांगे यांनी प्रेस घेतली, त्यांच्या जात पडताळणीवरती प्रश्न केले, त्यानंतर आज तुम्ही प्रेस घेताय. म्हणजे त्यावेळेस हे सगळे त्यावेळेस निवडून आले होते, त्यावेळेस तुम्ही का नाही बोलताय? आम्ही वेळोवेळी बोलतोय. आम्ही त्यांना निवडणुकीची तिकीट द्यायच्या आधी पण इथं प्रेस घेतलेली आहे. मी लक्ष्मण हाके आम्ही स्वतः होतो, ढोले पाटील होते, आम्ही सांगितलं भाजपचा DNA ओबीसी आहे, तर तुम्ही सगळ्यात जास्त जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागेवर ह्या कुणबींना तिकीट दिलेत या भाजप पक्षाने. आम्ही कुणाचीच बाजू घेणार नाही, पण निवडून येऊन द्यायचं. बरं, आता जिथं कुठं बोगसगिरी केली त्याच्या विरोधात गेलं तरी मग भाजप आता परत त्याचीच हे धरणार आहे का, बाजू धरणार आहे का? प्रसाद लाडांना म्हणा आता आईमाईवरनं फडणवीसांना शिव्या दिल्या, आता भाजपच्या कार्यकर्त्यांना कसं वाटतंय? ओबीसींना तुम्ही विचारायचं नाही, ओबीसींना विश्वासात घ्यायचं नाही. आणि जरांगेंनी जरा काय बोललं की लगेच बावनकुळीची प्रतिक्रिया, लगेच त्या उदय सामंतांचा त्यांना फोन, तुम्हाला ओबीसींची मतं नाही पाहिजेत का?
त्यामुळं तुम्हाला वाटतंय ओबीसीचा अंडर करंट तुम्हाला येत्या 2029ला दिसेल. त्यावेळेस मनोज जरांगेने एकनाथ शिंदेने सपोर्ट केला होता, रोहित पवार, राजेश टोपे आणि एनसीपीने केला होता. त्याच्यामुळं नॅचरली हा सगळा तमाम ओबीसी भाजपच्या मागे गेला. आमची चूक झाली मोठी, पण आता तुम्ही जे करताय आणि आमच्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, राजकारणातल्या संधी या कुणबी दाखल्यामुळं हिरावून घेताय आणि तुम्ही ढिम्म बसताय. आता भाजपच्या विरोधात हा ओबीसी गेलेला तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये अजून एक फक्त मुद्दा असा आहे, एकच मुद्दा फक्त असा आहे की मराठा समाजाला ऑलरेडी केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस आणि महाराष्ट्रामध्ये एससीबीसीचं आरक्षण लागू आहे. केंद्रातलं ईडब्ल्यूएस 10% आहे, एससीबीसी 10% आहे. एवढं 20% आरक्षण 2 संधी असताना देखील ओबीसी मध्ये यायचा घाट का, हा विषय आमचा आहे. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे, तुम्हाला मराठा समाजाला निश्चित आरक्षण आहे वेगळं, त्याच्यात कुणी येत नाही. असा कुठलाच समाज नाही अख्ख्या देशामध्ये ज्याला 3 आरक्षण भेटत आहेत. ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस अख्ख्या देशामध्ये कुठला समाज नाहीये. फक्त मराठा समाज तो घेतोय आणि त्याच्यावर सरकार काय करतंय याचा आमचा प्रश्न आहे.